आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे। यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचं वरिष्ठांनी मला सांगितल्याचा उल्लेख पुन्हा एकदा केला। याशिवाय त्यांनी अनेक बाबींवर आपली भूमिका मांडली। बघा काय म्हणाले सुभाष देशमुख। विजय देशमुख मालक यांच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये आहेत। व्हेंटिलेटरवरती त्यांना ठेवलेलं होतं आहेत। सहज मी घरी जाऊन तब्येत विचारायला गेलो होतो। आज जायचं म्हणून जात नव्हतं, पण सकाळी कुठं आहेत म्हणून घरी म्हणून घरी गेलो होतो, बाकी काही नाही। आगामी महापालिकेच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश जे आहेत ते इतर पक्षातून आपल्या भाजपमध्ये होताना दिसून येत आहेत। पालकमंत्री एका बाजूला म्हणत आहेत की स्थानिक जे 3 आमदार आहेत त्यांना विश्वासात घेऊन हे पक्षप्रवेश घेतले जात आहेत, मात्र स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन हे पक्षप्रवेश होत आहेत का? मला असं वाटतं की मला तर काही विचारलेलं नाही। मी यापूर्वीचे जे प्रवेश झाले ते त्याविषयी तुम्हाला सांगितले। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही बोललेलो आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष त्यांनाही बोललेलो आहे। त्यांनाही विनंती केली विधानसभा झाल्यावर तुम्ही प्रवेश द्या, परंतु नाही उभी करत त्यांनी घेतलेला आहे। पालकमंत्री तर तुम्हालाच माहिती काय बोललेत काय नाही, मला वाटतं तो प्रश्न त्यांनाच विचारावा। मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना जर भाजपच्या मूळच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जर तिकीट मिळालं नाही, बाहेरून आलेल्या उपऱ्यांना जर तिकीट दिलं गेलं तर त्यावेळेस आपली काय भूमिका असेल? मला जो माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, माननीय प्रदेशाध्यक्षांनी जो शब्द दिलेला आहे, त्यांना उमेदवारी द्यायची नाही असं अटीवरती त्यांना घेतलेलं असं मला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठी नवीन आल्यानं उमेदवारी देणार नाही असा माझा तर्क आहे। जर त्याच्या गोष्टी आज चर्चा करण्यात काहीच मतलब नाही। कुठेतरी आपण पाहतोय की 2 दिवसात तुमच्या उमेदवारांची लिस्ट जाहीर होणार आहे। मात्र असं असलं तरी विजयकुमार मालक असतील किंवा तुम्ही असताय, जर निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय नाही मिळाला, दुसऱ्या आयाराम गायरामांना जर त्यात संधी मिळाली तर कशा पद्धतीची भूमिका असणार? मी आपल्याला तेच सांगतोय की मला जो मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष साहेबांनी जो शब्द दिलेला आहे, जे मला सांगितलंय की यावेळेस कोणालाही उमेदवारी नाही, या ह्याच्यावरती प्रवेश देतो आपण असं सांगितलेलं आहे। आणि मला माझ्या नेत्यावरती विश्वास ठेवावा लागणार आहे आणि मला खात्री आहे की बहुतेक ते असं कोणाला देणार नाहीत। पक्षातल्या कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला ते देऊ शकतात आणि त्याचं स्वागतच आहे आणि तसंच होणार आहे। विजयकुमार देशमुख असं म्हणतात की जर असं एखाद्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली तर मी माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहणार आणि कोणत्याही पक्षाचा असून मी त्याचा प्रचार करणार। अशा बाबतीत तुमची काय भूमिका असणार आहे? माझ्या माहितीनुसार शहर उत्तरमध्ये जे प्रवेश झाले ते थेट नगरसेवकाच्या दर्जाचे जास्त प्रवेश झालेत। माझ्याकडचे प्रवेश झाले ते विधानसभा सदस्याचे प्रवेश झालेत आणि एखाद दुसरा बघितलं दिसला मला कोणीतरी एखाद्या नगरसेवकातून मागू शकणारा एखाद दुसरा दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांची चिंता वेगळी आहे आणि मला माहिती नाही की आमच्या कोणत्याही म्हणजे कार्यकर्त्याला डावलतील असं मला वाटत नाही। पालकमंत्री एकीकडे सांगतात की 3 आमदार आणि शहराध्यक्षांना आम्ही पूर्ण अधिकार दिलेले आहेत निवडी बाबतीतचे, मात्र पालकमंत्री स्वतः प्रवेश घेतात। त्या बाबतीत तुम्हाला काय विचारणा झालेली आहे का? कारण विधानसभा सदस्याला विश्वासात घ्यायची गरज नाही, परंतु पार्टीचा प्रोटोकॉल म्हणजे असा असतो, पार्टीचा जो मंडलाध्यक्ष असेल, जिल्हाध्यक्ष असेल किंवा प्रदेशाध्यक्ष असेल, प्रवेशाचं काम हे शहराध्यक्षच आहे। हा प्रश्न मला असं वाटतं की अधिकार प्रश्न आणि अधिकार हा रोहिणीताईचा आहे। आपण त्यांना विचारलं की नाही, त्यांना विचारून मला सांगावं। पण कुठेतरी आपल्याला विश्वासात घेताना दिसत नाही, कारण आमच्या समोर माध्यमांसमोर बोलताना पालकमंत्री नेहमी म्हणतात की जी ही आहे जे प्रवेश होणार आहेत त्या प्रवेशाबाबत किंवा जे चिन्ह किंवा उमेदवारी देण्यात येणार आहे त्यात आमदारांचा मोठा सहभाग असणार आहे। मग तुमचा त्यात काय सहभाग आहे की नाही? माझं मत आहे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू आपण। नाही झाल्यानंतरचा विषय मला खात्री आहे की ते आमच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी देणार।